येथे प्रकाशे असा चौधळू जळू परंतु धरती उजळू येथे प्रकाशे असा चौधळू सदा चांदणे सुखी नांदणे मला हवे सदा चांदणे सुखी नांदणे मला हवे तुफानातले दिले आम्ही तुफानातले दिले किसी पिंजरे में कैद न होगा ये तुम्हारा किसी पिंजरे में कैद न होगा अभी दो चेयर्स हटा दो अभी जल्दी खत्म हो धक्का दी
सगळ्यांना मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा खेळा खरा क्रांतिकारी. जय भीम. सार्वधर्मात्मक आठवड आपल्याला भाषण. ये उल्टा भागी है. भाग भाग भाग. जल्दी भाग. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार. जोरदार पहिला नंबर. इतिहास आवाज उठाने वालों का लिखा जाता है. बढ़िया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ पाय धरिले कस्तुरबान म्हणून वापरले गाडीचे प्राण. आकाश मी आता बाबासाहेबांबद्दल थोडं काही सांगणार आहे. ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच पण जगाचा कोहिनूर होऊन गेले. अशा या कोहिनूर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्रिवार वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिलला झाला. यांच्या आईचं नाव माता भीमाई होते. जगाला वंदनीय असणाऱ्या महामानवाचा जन्म ज्या माऊलीच्या कुशीत झाला त्या माऊलीचं नाव म्हणजे माता भीमाई. बाबासाहेबांच्या संघर्षाबद्दल आपण खूप ऐकले, पण त्या संघर्षाची बीजे फेरणारी माता भीमाईंचा त्याग आजही दुर्लक्षित आहे. माता भीमाईंचा जन्म 14 फेब्रुवारी 1854 साली ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला. भीमाई यांचा विवाह रामजी बाबा सोबत 1867 साली झाला. विवाहानंतर रामजी बाबा आणि माता भीमाई हे मध्य प्रदेशातील मऊ गावा येथे स्थायिक झाले. माता भीमाई यांनी एकूण 14 अपत्यांना जन्म दिले. त्यापैकी फक्त 5 अपत्य जगली. भीम हे त्यांचे शेवटचे अपत्य. भीम लहान असताना खूप जिज्ञासू होते. जेव्हा काही समाजात त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागो तेव्हा माता भीमाई त्यांना जवळ घेऊन सांगत असे की भीमा, तू शिकून इतका मोठा हो की लोक तुला आदराने बघतील. पण माता भीमाईंचं आयुष्य फार मोठे नव्हते, कारण सततचा संघर्ष आणि आजारपणामुळे 1896 साली अवघ्या 30व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मरताना रामजी बाबांकडून माता भीमाईंनी एकच वचन घेतले की माझ्या भीमाला खूप शिकवा, त्याला साहेब बनवा. हेच ते वचन होते ज्याने आधुनिक भारताचा इतिहास बदलला आणि हेच ते वचन होते ज्याने बाबासाहेबांचे ते मनात आले. बाबासाहेबांनी अनेक कार्य केले, त्यांनी अनेक समाजात कार्य केले आणि समाजात कार्य करताना त्यांनी आपल्या आईच्या आठवण काढली. बाबासाहेबांचं नाव भीम हे सुद्धा माता भीमाईवरून आलं आहे. कष्ट सोसले आतोनात तरी चेहऱ्यावर होती माया. कष्ट सोसले आतोनात तरी चेहऱ्यावर होती माया. त्यांच्याच पुण्याईने मिळाली आम्हास भीमाची छाया. भीमा तू शिक आणि खूप मोठा हो,
भीमा तू शिक आणि खूप मोठा हो, हाच होता माता भीमाईंचा ध्यास. त्यांच्याच त्यागातून मिळाला गुलामीला वनवास. आणि जर मी पुढच्या जन्मात जर दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल, माती झालो तर चैत्यभूमीचा होईल, पाणी झालो तर 14 तळाचे होईल, आणि जर फक्त आणि फक्त परत मानव म्हणून जन्म घेतला तर फक्त आणि फक्त जय भीमवालाच होईल. तर सर्वांना माझा धन्यवाद हे बोलून मी माझे शब्द संपवतो. सर्वांना परत एकदा जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू. देवांसाठी जोरदार टाळ्या पडते का? साहब ने कहा है तुम पढ़ोगे नहीं तो तुम्हें कैसे पता चलेगा किसने अधिकार दिया है. व्हेरी गुड. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. गर्जना भीमराया, भीमराया.
स्पर्शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दाविला दिला भीमराया पुरुषार्थ कथा सुनो सुनो सिद्धांत कथा सत्य कथा पुरुषार्थ कथा सुनो सिद्धार्थ कथा चढ़ते सूरज सा शांति का स्रोत करुणा की धार मेरे घर झरे मन से अपार ओ राजपुत्र वो शूरवीर पर्वत को भेद दे उसके तीर है शाक्य वंश का वो तारा जगमग है जिससे जग सारा वा किती एनर्जेटिक डान्स होता परत एकदा टाळ्या समाजासाठी झिजवली काया उपकार कसे फेडू तुझे सांग भीमराया अशाच प्रकारे आता आपण सुरुवात करूया वाचन स्पर्धेत महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र माझा महाराष्ट्र खरोखरच महान आहे माझ्या महाराष्ट्रात उंचच उंच डोंगर आहे गोदावरी सारख्या मोठ्या नद्या आहेत महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणे आहेत मोठमोठे किल्ले आहेत प्राचीन मंदिरे आहेत अलिठा वेळूसारखा प्राचीन लेणी सुद्धा आहेत तसेच मोठमोठे शेतीचे मळे व मोठमोठे कारखाने आहेत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे थोर पुरुष जन्मले संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यासारखे महान संत इथे होऊन गेली लता मंगेशकर सचिन तेंडुलकर असे थोर माणसे इथे जन्मली मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबईसारखा शहर अख्ख्या भारतात नाही माझ्या महाराष्ट्र मला खूप अभिमान वाटतो ईशा 2% साठी जोरदार टाळ्या उत्कर्षासाठी जय भीमवाला
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. सगळ्यांना सप्रेम जय भीम. धन्यवाद. बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबांना. आकाशातला तारा, आकाशातला तारा, भीमतारा, माझ्या बापाचा देश सारा. आकाशातला. प्रथम सर्वांना माझे जय भीम. माझे नाव ईशान्य संदके आहे आणि बाबासाहेब बद्दल 5 लाईन्स बोलणार आहे. करून जीवाचे राम दिले सर्वांना समतेचा मान, असे भीमरावातीच्या लिहिले त्यांनी भारताचे संविधान. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई आंबेडकर होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहे. त्यांनी दीनदलितांना न्याय निर्मितीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महान मानवालेला माझा कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत. धन्यवाद. जय भीम सगळ्यांना. माझं नाव अद्विका हेमंत नागटेक. आज मी बाबासाहेब बद्दल 2 वाक्य बोलणार आहे. आज 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेबांची जयंती. बाबासाहेबांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे. त्यांच्या आईचं नाव भीमाबाई आंबेडकर आहे. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशच्या मोहोळ गावामध्ये झाला. बाबासाहेब भारताचे शिल्पकार आहे. बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिले. धन्यवाद. जय भीम सगळ्यांना. भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, म्हणून आपण सर्वांनी उद्या लवकर स्वयंपाक करून 7 वाजता बरोबर इथं यायचं आहे. घातल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही.
यांचा आज मी परिचय सांगणार आहे. त्यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर. जन्म 14 एप्रिल 1891 महू इथे MP मध्ये. वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ. शिक्षण कोलंबिया विद्यापीठ USA आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट PhD पदव्या. 5. शिक्षकण विषय कार्य 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून सिद्धार्थ कॉलेज सुरू केले. सामाजिक कार्य अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी बहिष्कृत हितकारणीची सभेची स्थापना 1924. मार्च 14 सत्याग्रह 1927 आणि काळाराम बंदी सत्याग्रह. 1. मतदानाचा अधिकार. 2. बालत्वाचा अधिकार. 3. घटस्फोटाचा अधिकार. 4. प्रस्तुती पगारी रजा. 5. कामगारांना मिळणाऱ्या शांतता ठेवावी सर्वांनी विनंती आहे माझी. कळकळीची विनंती आहे, शांतता ठेवा प्लीज. कामगार राज्य विमा ESI कामाचे 12 तासावरून 8 तास. कामगार संघटनेची मान्यता. महागाई भत्ता. कायदेशीर संपाचा अधिकार. आरोग्य विमा. कामगार कल्याण निधी. निर्वाह निधी. भारतीय सांख्यिकी कायदा. तांत्रिक प्रशिक्षण योजना. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती. विद्युत जोड प्रकल्प 18. राज्य विभागणी आयोग. मध्यवर्ती जलसिंचन आयोग. अर्थव्यवस्थेची तरतूद. नदी जोड प्रकल्प. धन्यवाद.